नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? गुड इव्हिनिंग. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आता 21 तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून योगा दिवस आहे, योगा डे. तर त्या दिवशी सगळ्यांनी योगा घर घर करो योग, करो योग रहो निरोग, अशा प्रकारे योग तुम्हाला करायचा आहे. जिथे तिथे ज्यांना योग येतो, योग साधना येते, त्यांनी आपापल्या परीने सगळ्यांना त्यानुसार सांगण्याची गरज आहे. आता लहान मुलं दिसतात 2-4, ते घ्यायचे, त्यांना समजवायचं, त्यांना सांगायचं, योगाचं महत्त्व पटवून द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही 21 तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी योग करा आणि स्वतःच्या सुदृढ आयुष्यासाठी योग हा खूप आवश्यक आहे. तर आता योगा करायचं म्हटलं त्याची माहितीसुद्धा तुम्हाला देता येते. तर थोडक्यात माहिती द्यायचं झालं तर पाणी प्यायचं असलं, दिवसभर पाणी प्यावं लागते. पाणी पिलं की योगात पाणी भरपूर प्या म्हणून सांगण्यात येते. आणि ते पाणी कसं प्यायचं, उठल्याबरोबर 2 ग्लास पाणी प्यायचं. ते भरभर असं ग्लास भरून घेऊन पिऊन नाही घ्यायचं आहे. तर ते टप्प्याटप्प्याने एक घोट आरामात घेऊन, आणि बसायचं कसं आहे, 2 पायावर खाली खाली जमिनीवर 2 पायांवर बसायचं आहे. ग्लास आणि तांब्यासोबत ठेवायचा आहे आणि 1 ग्लास हळूहळू एक घोट असं पाणी प्यायचं आहे. नंतर दुसरा, असे 2 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं आहे. दुपारभरात ते तहान लागली नाही तरी पाणी प्या तुम्ही. आणि जर उभ्याने तुम्ही पाणी पित असाल तर कृपया उभ्याने पाणी पिऊ नका. टोंगळे दुखीचा त्रास होतो म्हणून उभ्याने पाणी पिऊ नका. आणि तसेच एक आसन जे महत्त्वाचं आहे, जे रेग्युलर जेवल्यावरही जो तुम्हाला जे आसन करता येते, ते म्हणजे एक सोपं आणि आसन आहे. ते तुम्ही करू शकता, वज्रासन. तर ते वज्रासन कधी करायचं आहे, तर ते जेवणानंतर चालते. जेवणानंतर जे एकच आसन चालते करायला, ते आहे वज्रासन. तर 2 पाय असे उघडे घालून टाचेवर आपल्याला उंच असं बसायचं आहे. 2 हात आपल्या टोंगळ्यावर ठेवायचे आहे आणि खाली अंथरायला घ्यायचं आहे, जमिनीवर न बसता काही पण खाली. आणि ते केल्यावर मग 5 मिनिट अशा अवस्थेत दुपारी जेवण झाल्यावर, रात्री जेवण झाल्यावर बसा. आणि मग इकडून ढेकर येते आणि मोकळं होते पूर्ण शरीर. त्यामुळे तुम्ही वज्रासन नक्की करा. अशाच प्रकारे भरपूर आहेत. तर त्या प्रत्येकाचे उपयोग, फायदे, तोटे सगळे, कोणाला चालते, कोणाला नाही चालत, कोण आजारी असलं तर ते कोणते आसनं नाही करायचे, असे मी 2-3 व्हिडिओ दिलेले आहे. आता रेग्युलर व्हिडिओ योगाचे टाकणार आहे. तरी माझं मनीषांजली यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. त्यात योगाची माहिती, योगाचे आसनं हे आता 21 जूनपासून टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि तसेच जुने गाणे, मराठी गाणे आहे, नाटक आहेत, नाटिका आहेत छोट्या, तसेच रेसिपी आहे. अशा प्रकारे प्रत्येक वेगवेगळ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. डान्सचे आहेत, कुठले ग्रुपचे असे व्हिडिओ, तर ते सगळे बघायला मिळेल. त्यामुळे माझं मनीषांजली चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल त्यांच्यासाठी धन्यवाद, आणि नाही केलं त्यांना रिक्वेस्ट करते, त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.